कन्नडमधील भिलदरीच्या नागरिकांना पिशोरकडे येण्या-जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, तरीही नेते मंडळी लक्ष देण्यासाठी तयार नाहीत। भिलदरी ते पिशोर हा मुख्य रस्ता असून या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या वर्षी सरपंचांनी स्वखर्चामधून खड्डे बुजवले होते। यावर्षी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच एकजुटीने निर्णय घेणार आहेत। मात्र काम सुरू न केल्यास नागरिक मतदानावरती बहिष्कार टाकतील अशी भूमिका सरपंचांसह समस्त गावकऱ्यांनी घेतली आहे। डॉक्युमेंट्स दिलेले आहे, उपोषणच्या 200 लोकांच्या सह्या पण करून दिलेल्या आहे आणि भागवत कराड साहेब यांचं पत्र पण जोडलेलं आहे। पत्र जोडून सुद्धा हे काम मार्गी लागलेलं नाही आहे, पूर्ण पेपरला वगैरे दिलेले आहे आणि एवढं पाठलाग करून सुद्धा आता रस्ता होत नाही। त्यासाठी आमचा आता लास्ट पर्याय आहे, आम्ही आता जे पंचायत समिती झेडपी आमदारकीचे जे इलेक्शन आहे त्यावेळेस आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे असं आमचं पूर्ण युवा मंडळ आणि गावातल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। यावेळेस हे रस्ता नाही मार्गी लागला तर आम्ही गावात कोणत्याही नेत्याला येऊ देणार नाही आणि मतदान करणार नाही असा ठोस निर्णय आम्ही घेतलेला आहे। आज आपण गावकरी इथे थांबलेले आहे, विद्यार्थी थांबलेले, त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, हे रस्ता किती किलोमीटर खराब आहे? 5 किलोमीटर रस्ता, 5-6 किलोमीटर रस्ता खराब आहे। शाळेचे मुलं विद्यार्थी याच रस्त्याने जाता का? किती हाल होता आणि म्हातारे कुतारे यांचे जाण्या येण्यामध्ये कंबरचे आधार चालू झालेले आहे ना। दादा, तुमचे ट्रॅक्टर वगैरे या रस्त्याने जाताना रस्ता किती खराब आहे? हे रस्ता झाले पाहिजे की नाही? आपण सतत 3-4 वर्षापासून पाठपुरावा करत आहे, पण शासन व नेते मंडळी याच्याकडे लक्ष देत नाही। यावेळेस कधी रस्ता झाला नाही तर आम्ही गाववाले सगळे मिळून गावात बहिष्कार टाकणार आहे। हे तुमचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे। आता कोणी नेते मंडळी आहे की हे सगळ्याला कानावर टाकणं गरजेचं आहे, कारण की आपण सगळे प्रयत्न करून पाहिले, पेपरनं बातम्या दिल्या, ठराव दिले, ऑफिसला पाठपुरावा केले, तरी कोणी नेते मंडळी याच्याकडे लक्ष देत नाही। तरी आम्हाला आता येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर रस्ते मार्गी नाही लागलं तर आम्ही गावात एकही मतदान होऊ देणार नाही असा ठोस निर्णय आमच्या ग्रामपंचायतने, युवा मंडळीने, गावकरीने घेतलेला आहे। शाळेच्या मुलांचे खूप हाल होत आहे, आमचे खूप हाल होत आहे। आम्ही हे पाहून आता आम्ही पक्का निर्णय घेतलेला आहे। ओके, धन्यवाद।